नमस्कार मित्रांनो, कालच्या पहिल्या भागात शिवाजी कोण होता गोविंद पानसरे लिखित या पुस्तकाचं आपण अभिवाचन केलं आणि अभिवाचन करत असताना आपण लोकशाहीत राजाचे कौतुक, त्याचप्रमाणे राज्य संस्थापक, आपले कार्य आणि राज्य या विषयाच्या अनुषंगाने आपण काही गोष्टी जाणून घेतल्या. आजच्या दुसऱ्या भागात आपण पाहणार आहोत आत्माहुतीच्या प्रेरणा. शिवाजीचे कार्य हे आपले कार्य आहे असे त्या काळातील रयतेला वाटत होते. याची अनेक उदाहरणे आहेत. फौज फाट्यासह सिद्दी जोहर आणि फाजल खान पन्हाळगडाला वेढा देऊन बसले होते. महिने उलटले तरी वेड्यात ढील पडली नव्हती. नेताजी पालकराने सिद्दी हिलालच्या सहाय्याने वेड्यावर केलेला हल्ला नाकामयाब झाला होता. शिवाजीच्या सेनापतीला हार पत्करून पळून जाऊ लागले होते. स्वतःच्या मुलाला वाचवायला गेलेला इमानी सिद्दी हिलाल शत्रूच्या हाती सापडला होता. वेड्यात अडकून पडलेल्या शिवाजी राजांना सुटकेचा मार्ग सापडत नव्हता. अशा वेळी वेड्यातील पातळ जागा शोधून गुपचूपपणे विशाळगडावर पळून जाण्याचा बेत रचला गेला. या बेताचा एक भाग म्हणून एक खोटा शिवाजी तयार करण्यात आला. पालखीत बसलेला हा शिवाजी शत्रूच्या हातात सापडला. ओळख पटेपर्यंत सिद्दी जोहर आणि त्याचे साथीदार गाफील राहिले आणि राजांना दूर जायला उसंत मिळाली. खोटा शिवाजी बनला होता एक सामान्य गरीब मनुष्य, शिवा न्हावी. या शिवा न्हाव्याला हे ठाऊक होते की आपण पकडून घ्यायचे आहे. तसे आपण पकडले जाणार व पकडले गेलो की आपला खात्मा होणार. पण तरी तो तयार झाला, सापडला गेला आणि शत्रूच्या तलवारीने हसत हसत खतमही झाला. जाणून बुजून मृत्यूला कवटाळायला गेलेला शिवा न्हावी कुण्या जागीरदाराच्या लोभाने गेला नव्हता. आपण मेलो तरी चालेल, पण शिवाजी राजा जगला पाहिजे अशी त्याची जिद्दीची व ठाम भूमिका होती. कारण शिवाजी करतो ते आपले स्वतःचे कार्य आहे, साऱ्या रयतेसाठी तो करतो आहे अशी शिवा न्हाव्याची खात्री होती. अशी खात्री असणारा शिवा न्हावी एकटाच नव्हता. पन्हाळगडाच्या वेढ्यातून महाराज निसटले. सिद्दी जोहर सावध झाला आणि वेगाने पाठला सुरू झाला. विशाळगडावर पोहोचेपूर्वी तो त्यांना गाडता तर खैर नव्हती, पण वाटेत घोडखिंड होती आणि ती खिंड अडवून मुठभर मावळ्यांसह बाजीप्रभू देशपांडे खडा टाकला होता. महाराजांना विशाळगड गाठायला उसंत मिळावी म्हणून खिंडीत जान कुर्बान करायला तो आणि त्याचे सवंगडी तयार होते. शेवटी तसेच झाले. बाजीप्रभू पडला. अनेक मावळे कापले गेले. त्यांची नावे सुद्धा इतिहासाला माहीत नाही. बाजीप्रभू आणि बेनाम मुठभर मावळे का लढले? पुन्हा तीच भावना, आपण मेलो तरी चालेल, पण जे कार्य आरंभले होते ते पूर्ण करायला शिवाजी जगायला हवा. ते कार्य पूर्ण व्हायला हवे. ज्याच्यासाठी हसत हसत मरण पत्करावे असे ते कार्य होते. अशीच त्यांची भावना होती. अशी अनेक उदाहरणे इतिहासात नमूद करून ठेवली आहेत. शेनशाह औरंगजेबाचा इनामी सरदार मिर्झा राजे जयसिंग याच्यासमोर महाराजांना हार पत्करावी लागली. नामुष्कीचा तह स्वीकारून आग्र्यास जावे लागले. आग्र्याला कैदेतून सुटकेचा मार्ग गवसेना. पुन्हा शक्कल लढवली गेली आणि महाराज पसार झाले. पसार होताना बिछाण्यावर एक शिवाजीचे सोंग घेऊन झोपला होता आणि एक जण त्यांचे पाय चेपत होता. पसार व्हायला संधी मिळाली. डाव उघडकीस यायला उशीर व्हावा आणि मिळेल तेवढ्या वेळेने राजांनी दूर निघून जावे म्हणून ही रचना केली होती. मृत्यूला सामोरे जायला मागे राहिले होते ते मदारी मेहत्तर आणि हिरोजी फर्जत. लवकर असो अगर उशिरा असो, डाव उघडकीस येणार. आपण पकडले जाणार आणि बेमौत मारले जाणार याची मदारी मेहत्तरला आणि हिरोजी फर्जतला जाण नव्हती. मृत्यूला कवटाळून आत्माहुती द्यायला ते दोघे तयार होते. पुन्हा तेच उत्तर, शिवाजीने आरंभलेले कार्य मोलाचे आहे. ते पूर्ण व्हायला हवे, टिकायला हवे. आपण मेलो तरी चालेल हीच भावना त्यांच्या मनात होती.
आपण मेलो तरी चालेल पण शिवाजी जगला पाहिजे असं वाटायला लागावं अशी किमया शिवाजीराजे करू शकले। इतर राजांना ते शक्य नव्हते। इतर राजांसाठी लढणारे होते असं नाही, पण अशा लढाईत अनेक मृत्युमुखी पडले। त्यांचं लग्न हे मर्दुमकी गाजून जहागिरी इनाम मिळवण्यासाठी होतं। ते मेले ते जहागिरीसाठी आणि इनामासाठी, उदात्त कार्यासाठी नव्हे। शिवकार्यात लढवय्ये सैनिक तर सहभागी होतेच, परंतु सर्वसामान्य रयत सुद्धा आपल्या परीने सहभागी होती आणि हे फार महत्त्वाचं होतं। राजांच्या कार्यात जेव्हा रयत मनापासून सहभागी असते तेव्हा ते कार्य यशस्वी होतं। खरं म्हणजे ते कार्य राजांचं नसतं, ते सर्व रयतेचं असतं आणि म्हणूनच यशस्वी होतं। रयतेच्या स्वराज्यात आणि स्वराज्याच्या त्या कार्यासाठी सहभागाचं ऐतिहासिक सत्य एका प्रतिभावान कवीनं सोप्या आणि रोखठोक भाषेत कविता करून नोंदवून ठेवलं आहे। कवितेचं ध्रुपद असं आहे: खबरदार जर टाच मारुनी जाड पुढे चिंधड्या, उडविन राई राई एवढ्या। कवी वर्णन करतो एका छोट्या प्रसंगाचं। धामधुमीचा काळ आहे। सैनिक शिपाई तर सोडाच, पण शेतात नांगरणारा साधा शेतकरी सुद्धा सावध आहे। कुणाचे सैनिक कुठे जातात इकडे त्याचं लक्ष आहे। स्वराज्य कार्यात दगाफटाका करणारा कुणी आढळला तर त्याला हटकला पाहिजे अशी सगळीकडे भावना आहे। बांधावरून 4 घोडेस्वार जाऊ पाहत आहेत। शेतकऱ्याचा 10-12 वर्षाचा कोवळा पोरगा धिटाईनं त्यांना अडवतो आणि सांगतो, खबरदार पुढे जाल तर चिंधऱ्या उडवीन। तुम्ही कोण आहात, कुठे चालला आहात, वगैरे वगैरे। हा चिमुरडा पोरगा शस्त्रसज्ज घोडेस्वारांना दम देतो, भीत नाही। त्याला वाटतं आपण सुद्धा हे केलं पाहिजे, हे आपलं कार्य आहे। शिवाजी राजा काहीतरी चांगलं करतोय, आपण त्यात भाग घ्यायला पाहिजे। पुढे कवी सांगतो, हा चिमुरडा पोरगा ज्या घोडेस्वाराला दम देत होता तो स्वतः शिवाजी राजाच होता। त्या पोराने शिवाजी पाहिलाच नव्हता, ओळख देख काही नाही, देणं घेणं काहीच नाही, पण तो शिवाजीच्या कामात मदत करू पाहतो, त्यासाठी धोका पत्करतो। शिवकाळामध्ये शिवाजीच्या सर्व सहकार्यात, सर्व सैनिकात, सर्व रयतेत ही भावना शिवाजी तयार करू शकला, यातच त्याचं वेगळेपण सामावलेलं आहे। असामान्य पराक्रम होतात ते असामान्य कार्यासाठी, त्या कार्याच्या सिद्धीसाठी केलेल्या लढायात होतात। इस्टेटीच्या लोभाने जे लढतात आणि मरतात त्यांची नोंद ठेवावी असं इतिहासाला कधीच वाटत नाही। लढाईच्या धुमश्चक्रीत अनेकदा छोटी मोठी माणसं भीम पराक्रम गाजवितात, युद्धाच्या धुंदीत मरणही पत्करतात। जहागीर मिळवण्यासाठी किंवा मिळवलेल्या टिकवण्यासाठी पराक्रम सुद्धा केले गेले आहेत, पण प्रलोभाविना जाणून बुजून मृत्यूला कवटाळणाऱ्या पराक्रमाची जातच वेगळी असते। शिवाजीचे सहकारी व त्यांची रयत शिवाजीच्या कार्यात सर्वस्वाचा त्याग करीत सहभागी होती, ही गोष्ट निर्विवाद आहे। शिवाजीच्या काळातील त्याच्या रयतेला शिवाजीचे कार्य व शिवाजीचे राज्य हे आपले राज्य आहे असे वाटते। याबाबत शंका घ्यायला जागाच नाही। पण असे का होते? शिवाजीने असे काय केले होते की रयतेला त्याने आरंभलेले कार्य आपले वाटावे? इतर समकालीन किंवा मागे पुढे झालेल्या राजांना जी रयतेची निष्ठा मिळाली नव्हती ती शिवाजी राजांना का मिळावी, असा खरा प्रश्न। इतर राजे रयतेशी वागत ती रीत आणि शिवाजी महाराज रयतेशी वागतात ती रीत, यात जो फरक होता त्या फरकातच या प्रश्नाचे उत्तर आहे। मित्रांनो, आज आपण ज्या गोष्टी जाणून घेतल्या आहेत त्या आहेत आत्माहुतीच्या प्रेरणा। शिवाजी राजांसाठी बलिदान देण्यासाठी जी मंडळी तयार झाली ती कोणत्या प्रेरणेने झाली? कारण हे राज्य आपलं आहे या भावनेनं ती तयार झाली। अशाच प्रकारे आपण पुढचंही अभिवाचन घेत राहू। तोपर्यंत थांबतो। व्हिडिओ आवडला लाईक करा, इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर करा
आणि आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी कमेंट जरूर करा. धन्यवाद.